सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षात आयाराम गयाराम हे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळं बंडखोरीची लागण वाढल्यानं नेत्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा नियोजन समितीवरती वर्णी लावण्याचं आमिष दाखवून बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी एकच दिवस राहिला असून आज दिनांक 26 रोजी घडामोडींना वेग येणार आहे. 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी केल्यानं बंडोबांना आश्वासनाचे डोस दिले घेण्याची अंतिम मुदत आहे. सध्या सोलापूरसह 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकाची रणधुमाळी उडाली आहे. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य घेण्याचा विचार शासन करत असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केले. महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्यांची नेमणूक व्हावी असा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं मोठं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. हा बदल झाल्यास त्याचा परिणाम हा ग्रामीण भागातील राजकारणावरती होण्याची शक्यताही वर्तवली जाते.